शिवपुराणातील आपल्या आजारावर, आपल्या अनेक संकटावर, अनेक समस्यावर 9 उपाय. नंबर 1. बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवले तर तिथलीच माती घेऊन तिथेच शिवलिंग बनवले तर त्याची पूजा केली तर कोटी शिवलिंग, मंदिरातील जेवढे लिंग असेल ज्योतिर्लिंगाप्रमाणे तेवढ्या शिवलिंगाची पूजा फक्त बेलाच्या बुडाजवळ पिंड बनवून केली तरी एखाद्याचं लग्न होत नसेल, एखाद्याला अडीअडचण असेल, त्याला प्रदक्षिणा केली, त्याला तुपाचा दिवा लावला आणि नमस्कार केला, बेलाच्या मुळापाशी पाणी टाकलं, त्याच्या लग्नात कितीही अडीअडचणी येऊ त्याचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही. फक्त तेवढे नियमाने करावे लागते. नंबर 2. कार्तिक महिन्यामध्ये जो रविवार येतो त्यावेळेस ज्याला कुष्ठरोग असेल, चर्मरोग असेल, कोडं उठलेलं असेल त्या लोकांनी तीळ आणि रुईचं दान करावं. विशेष म्हणजे तिळाचे दान खूप चांगलं असतं. आणि सूर्य भगवंताची उपासना करावी. सूर्य भगवंताच्या कोवळ्या उन्हात बसणे आणि अर्घ्य देणे. आणि त्यात पण सांगितलं आहे की हळदी आणि काळी मिर्च दान देणे, एक वस्त्र आणि दूध भगवंताला किंवा सूर्यनारायणाला अर्पण करावे किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान करावे. कितीही त्रास असेल याने हा रोग नाहीसा होतो. नंबर 3. दीपदानाचे महत्त्व. दीपदान करणे खूप चांगले असते. दीपदान केल्याने नजर चांगली राहते. माणूस शेवटपर्यंत आंधळा होत नाही. भगवान शंकराच्या मंदिरात जो कोणी दररोज दिवा लावतो, म्हणजेच फक्त ज्योतीचा प्रकाश पडला तर आपल्या कर्माचा फाटा तुटून जातो, काहीच राहत नाही. म्हणून एक दीपदान करावे. नंबर 4. असा एक शास्त्र आहे की आपल्या हाताच्या रेखाकडे बघायचे. दररोज आपल्या हाताकडे बघायचं. परमेश्वरा माझ्या रेखा शुभ होऊ देत, फक्त असं म्हणायचं. 10 दिवस म्हणायचं. सकाळी सकाळी उठून आपले दोन्ही हात समोर ठेवून आपल्या रेखाकडे बघायचं आणि परमेश्वरा ह्या रेखात अशुभ रेखा असेल, माझ्या पत्रिकेत अडचणी असेल, फक्त एक काम कर, माझी रेखा शुभ बनव. असं 10 दिवस म्हणावे. 10व्या दिवशी तुमची रेखा बदललेली राहील. एवढी शक्ती तुमच्या नजरेत आहेत, पण आपल्याला माहीत नसतं. नंबर 5. आपल्या घरात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत असेल, खूप वाईट स्वप्न पडत असेल, रात्रीचा त्रास होत असेल किंवा एकमेकांचे भांडणं होत असेल, आपल्याला खूप त्रास होत असेल, त्याच्यासाठी एक उपाय आहेत. जे कागदाचे कप असतात त्यात शुद्ध पाणी घेऊन त्या कपात एक चिमूट जाडं मीठ टाकून घ्यायचं आणि ते हलवायचं नाही आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं. ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात. ईशान्य कोपऱ्यात कधीच चप्पल काढायची नाहीत. ईशान्य कोपरा म्हणजे भगवान शिव तिथे बसलेले असतात. नंबर 6. आपण जो कलश घरात ठेवतो, कथेत ठेवतो, त्या कलशाचं एवढं महत्त्व आहे, पण आपल्याला माहीत नसते. कलश असतो आणि कलशावर 5 पानं असतात. त्याला पंचपल्लव म्हणतात. आणि मग त्याच्यावर नारळ असतं. कलश ज्यावेळेस आपण घरी नेतो त्यावेळेस कलशातील पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचे आणि तो कलश सुकवायचा आणि त्याच्यात गहू भरून ठेवायचे आणि ते नारळ परत त्याच्यावर ठेवून द्यायचे. ते नारळ कोणाला द्यायचे नाही. गव्हाने ते कायम भरलेले पाहिजे. अन्नधान्य लक्ष्मी कायम घरात राहते. नंबर 7. कावळ्यामध्ये आपला पिता किंवा परपिता, परदादा किंवा आपली ईश्वरी शक्ती प्रवेश करून ती आपल्या दारात येते. आपल्या दारात जर कावळा ओरडायला लागला तर समजून घ्यायचे की तो फक्त आपल्याकडे पाहतो आणि ओरडतो. ती
आत्मीय शक्ती, दैवी शक्ती तुम्हाला म्हणते, मला काहीतरी खायला द्या. तुम्हाला पितृदोष आहेत. माझ्यामध्ये तो आत्मा येऊन बसलेला आहे जे तुम्हाला मागतो आहे. त्यावेळेस आपल्याला कळत नाही. त्यावेळेस तो आपल्या दारात काव काव करतो, आपल्याकडे पाहतो आणि परत तो खाली मान घालतो. ज्यावेळेस आपण खायला देतो कावळ्याला, त्यावेळेस तो नजर भरून तुमच्याकडे पाहतो. म्हणजे तो कावळा नाही पाहत, त्याच्या आतमधील तुमचा परदादा कोणीतरी एक पितृ असेल. तो आपल्या उपजीविकासाठी आपल्याला 2 घास घालण्यासाठी पाहत असतो. कावळ्याचं जेवण म्हणजेच आपल्या पितरांची तृप्ती. नंबर 8, आंब्याच्या झाडाचे महत्त्व. आपल्या घरात जर दोष असेल, कामदेव भगवान शंकराच्या 3ऱ्या नेत्राने मारला गेला आणि ते झाड होतं आंब्याचं. म्हणून आपल्या घरावर दोष येऊ नये, कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अधूनमधून सणाच्या दिवशी आंब्याचं तोरण आपल्या घराला लावावे. त्याहीपेक्षा आपल्या घरात वास्तुशांती ज्या वेळेस होते, वास्तुशांतीमध्ये आंब्याचं लाकूड टाकलं तर आपल्या घरात कोणी कितीही प्रयत्न केला तरी बाहेरचा दोष घरात ते आंब्याचं लाकूड येऊ देत नाही. त्याला भगवान शंकराने वरदान दिले आहेत की, बाबा तू माझ्याकडून जळालेला आहेस, परंतु तुला वरदान देतो, तुझं लाकूड जर कोणी नवचंडी याग किंवा एखाद्या यज्ञात जर घरात टाकलं तर तुझ्या घरातला कुठलाही प्रकारचा दोष मी ठेवणार नाही. म्हणून आंब्याचं लाकूड यज्ञात पाहिजे. नंबर 9, आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यात पाणी भरून ठेवलेलं असतं. ते पाणी सकाळी उठल्यानंतर दरवाजाबाहेर ते पाणी टाकायचं असतं. पितृदोष जातो. समजा रात्री तुम्हाला 11 ते 12च्या नंतर जाग आली आणि नंतर झोपच येत नसेल, कितीही प्रयत्न करून झोपच येत नसेल, डोळे सारखे उघडे होत असेल, तुम्हाला नक्की पितृदोष आहेत. जर तुम्हाला अचानक रात्री 12 ते 2ला तहान लागू राहिली किंवा तुम्हाला भूक लागू राहिली तर समजायचं की आपल्याला पितृदोष आहेत. आपण कितीही कष्ट करा, आपल्या घरात धनधान्य राहणार नाहीत. ते जाण्यासाठी काय करायचं तर गंगेत जायचं, एक डुबकी मारायची, त्यांच्या नावाने फक्त 1 ओंजळ पाणी, पितरांच्या नावाने 1 ओंजळ पाणी दक्षिण दिशेला सोडायचे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.